आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र आणि आता महाराष्ट्रातल्या विठ्ठल भक्तांसाठी एक महत्त्वाची बातमी। विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन आता ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर मातांना देखील घेता येणार आहे। त्यामुळे कोरोनामुळे ज्येष्ठ नागरिकांना आणि गरोदर मातांना मंदिरात प्रवेश नव्हता, परंतु 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर स्त्रियांचं लसीकरण पूर्ण झालेलं असेल त्यांना विठुरायाचं दर्शन घेता येणार आहे। लसीकरणाच्या दुसऱ्या डोसनंतर 14 दिवस पूर्ण झालेले असणं मात्र आवश्यक आहे आणि ज्यांचे लसीकरणानंतर 14 दिवस पूर्ण झालेले असतील अशा ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर मातांनाही आता विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेता येईल। विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रशासनाचा हा एक महत्त्वाचा निर्णय। वीरेंद्र उत्पात आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। तर वीरेंद्र, या विठ्ठल मंदिर समितीच्या निर्णयाबद्दल अधिक काय माहिती आहे? वीरेंद्र, माझा आवाज पोहोचतोय? काय त्यांना काय माहिती। वीरेंद्र उत्पात आपले प्रतिनिधी। आणि आता कार्तिकीच्या आधी वारकऱ्यांची मोठी गर्दी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी, आणि त्याच पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनानं निर्णय घेतला। वीरेंद्र, माझा आवाज पोहोचतोय? वीरेंद्र, मंदिर समितीनं काय निर्णय घेतलाय आणि तो भाविकांच्या दृष्टीने कसा महत्त्वाचा आहे? वीरेंद्र उत्पात यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये, पण महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी, ज्यांचे 2 डोस झालेले आहेत आणि 14 दिवस पूर्ण झाले आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा, तसंच गरोदर मातांना सुद्धा थेट मंदिरात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेता येईल। अर्थात 2 डोस झालेले असणं हा नियम सर्वत्र लागू आहे। म्हणजे अगदी मुंबईत रेल्वेने प्रवास करायचा असेल तरी सुद्धा तुमचे 2 डोस आणि वर 14 दिवस झालेले असणं हे आवश्यक आहे। आणि त्याच धर्तीवरती अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये 2 डोस आणि 14 दिवस झाले असतील तर ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर माता सुद्धा आता विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊ शकतात। यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात। थोड्याच वेळात काही ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या घेऊन येते माझी सहकारी श्वेता।